झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. देवेंद्र फडणवीसांच्या नावावर माहितीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, सूत्रांची माहिती. शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रामध्ये मंत्रिपदाची भाजपची ऑफर. शिंदे राज्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारू शकतात, सूत्रांची माहिती. गृह खात्यासह 12 मंत्रिपद द्या, शिंदेंची माहितीच्या बैठकीमध्ये मागणी, सूत्रांची माहिती. भाजप गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही, गृहमंत्रीपदावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच, सूत्रांची माहिती. आजही मुंबईमध्ये माहितीची महत्त्वाची बैठक, मंत्रिपद ठरणार, एकनाथ शिंदेंची माहिती. भाजपच्या गटनेता निवडीनंतर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री ठरणार, एकनाथ शिंदेंची माहिती. शिंदे गटाला नगरविकास आणि पीडब्ल्यूडी खातं मिळणार, माहितीच्या बैठकीमध्ये चर्चा. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रीपद मिळणार, सूत्रांची माहिती. माहितीमध्ये एकनाथ शिंदेंचा योग्य सन्मान राखला जाईल, माहितीच्या अंतर्गत बैठकीमध्ये ठरलं. प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता, शिंदे गटालाही केंद्रीय मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती. मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, सगळ्यांची काळजी घेतो, माहितीच्या बैठकीनंतर शिंदेंचं सूचक वक्तव्य. दिल्लीमधल्या माहितीच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंची खासदारांसोबत बैठक, खासदारांसोबत शिंदेंनी चर्चा केली. शिंदे फडणवीस अजितदादा मुंबई. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री असणार आहेत, त्यांचं स्वागत करू, संजय राऊतांची प्रतिक्रिया. मात्र भाजपने फक्त पक्षाचा नाही तर राज्याचा विकास करावा, राऊतांचा खोचक सल्ला. तर बहुमत असतानाही मुख्यमंत्रीपद लटकून ठेवल्याचीही टीका. लिहून ठेवा, उद्धव ठाकरे एक दिवस देश सोडून जातील, बाळासाहेबांशी केलेल्या बेईमानीचं प्रायश्चित्त त्यांना भोगावंच लागेल, रामदास कदमांचा हल्लाबोल. ईव्हीएममध्ये गडबड असली तर माझा लीड 2019 पेक्षा कमी कसा झाला, लोकसभेला ईव्हीएम बरोबर आणि आता चूक, असं कसं चालेल, छगन भुजबळांचा विरोधकांना खोचक सवाल. रात्री 11:30 वाजेपर्यंत कोणत्या केंद्रावर मतदान सुरू होतं, आम्हाला मतदान केंद्राचे व्हिडिओ मिळाले पाहिजेत. 76 लाख मतांची वाढ कशी झाली, मतदानाच्या टक्केवारीमध्ये तफावत, आम्ही कोर्टामध्ये जाणार, नाना पटोलेंची टीका. महाराष्ट्रामध्ये 2 तासात 76 लाख मतं कशी वाढली, 95 मतदारसंघांमध्ये मतदानामध्ये तफावत, निवडणूक आयोगानं उत्तर द्यायला हवं, प्रियंका चतुर्वेदींची मागणी. तर ईव्हीएम निर्जीव असल्यानं खापर फोडणं सोपं, भुजबळांचा टोला. भाजप मुंबई महापालिकेवर एकाधी सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात, मुंबईतील विधानसभेच्या 15 जागा जिंकल्यानंतर भाजपची ताकद वाढली. मुंबई महापालिकेसाठी भाजपचं 150 जागांचं टार्गेट असल्याची सूत्रांची माहिती. 132 आमदार असल्यानं भाजपचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक, माहितीला पूर्ण बहुमत मिळवून देण्याचं काम फडणवीसांनी केलं, त्यांनी ओबीसींच्या अधिकारावर गदा येऊ दिली नाही, भुजबळांकडून फडणवीसांचं कौतुक. 132 आमदार असलेल्या भाजपचे मंत्री जास्त असतील, आज मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरणार, छगन भुजबळांची माहिती. मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस महाराष्ट्राची पसंती, उलटसुलट राजकारण झालं तर माझ्यासह हजारो कार्यकर्ते आत्मदहन करतील, भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांचा ट्विट करून इशारा. माझा लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री अशी शिंदेंची इमेज बनली, या इमेजचा माहितीला फायदा झाला, शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी सर्वांची इच्छा, धैर्यशील मानेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री होणं नशिबात असावं लागतं, शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी पुन्हा अजित पवारांना डिवचलं. जगदंबेचा आशीर्वाद मिळाला तर दादा मुख्यमंत्री होतील, दादा मुख्यमंत्री होतील तेव्हा शिवतारे कुठे असतील, रुपाली पाटील यांचं शिवतारेंना प्रत्युत्तर. मुघलांच्या काळामध्ये दिल्लीवरून फरमान जारी केले जायचे, आता मोदी फरमान जारी करतात, दिल्लीला कशाला येता, प्रियंका चतुर्वेदींचा शिंदेंवर हल्लाबोल. मुख्यमंत्रीपदासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार बॅनरबाजी, शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या समर्थकांची शिल्लेखाना चौकामध्ये बॅनरबाजी. ठाणे जिल्हा पालकमंत्रीपदासाठी भाजप आग्रही, रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, संजय केळकर यांच्या नावाची चर्चा. समीर भुजबळ आमच्यासोबत होते आणि राहणार, समीर भुजबळांसंदर्भातील प्रश्नावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. नांदगावमधून समीर भुजबळांनी अपक्ष म्हणून लढवली होती निवडणूक. विधानसभेमधल्या दारुण पराभवानंतर बच्चू कडू पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार. 2 डिसेंबरला बुलडाण्याच्या शेगावमध्ये मेळाव्याचं आयोजन, सत्तेत की सत्तेच्या बाहेर, झेंडा की सेवा, बच्चू कडू निर्णय घेणार. लोकसभेचा बदला जनतेने घेतला, रोज बोलणाऱ्या बच्चू कडूंचा आवाज बंद झाला, रवी राणांचा बच्चू कडूंवर निशाणा. आमदार रोहित पवार यांनी महात्मा फुले वाड्यामध्ये घेतली बाबा आढाव यांची भेट, ईव्हीएमच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये घेतला सहभाग. निकाल बाजूने लागला की ईव्हीएम चांगलं, निकाल विरोधात लागला की ईव्हीएम वाईट असतं, विरोधकांनी रडीचा डाव खेळू नये, पराभव स्वीकारावा, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून प्रवीण दरेकरांची विरोधकांवर टीका. हिंदुत्व सोडतो त्यावेळेला काय होतं हे दानवेंच्या लक्षात आलं, अंबादास दानवेंच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत लगावला टोला.
संजय निरुपम यांच्या विरोधात महिला कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. संजय निरुपम यांच्या आभार प्रदर्शनाच्या सभेनंतर महिला आक्रमक. महिलांच्या घोषणाबाजीनंतर पोलिसांचा हस्तक्षेप. शिवसेना पदाधिकारी वैभव भरडकरांच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा. स्वतःला शिवसेना मानतात त्यांनी आपल्या पक्षाचे अधिकार आता मोदी शहांच्या हातामध्ये दिलेत. शिंदेंनी आता बाळासाहेबांचं नाव घेऊ नये. त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. संजय राऊतांची टीका. राऊतांचे लवकरच सुरस नाही तर दिशाही बदलणार. नवनीत राणांचा राऊतांना टोला. फडणवीसांनी 2.5 वर्षांपूर्वी त्याग केला. भाजप त्यांनाच मुख्यमंत्री करणार. राणांनी व्यक्त केला विश्वास. मिलिंद नार्वेकरांकडून ट्विटवर पोस्ट करत रश्मी शुक्लांचं अभिनंदन. पुन्हा पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानं अभिनंदन. नार्वेकरांच्या पोस्टनंतर भुया उंचावल्या. आमची शिवसेना मवियापासून वेगळी होणार नाही. विधानसभेत तिन्ही पक्षांना धक्का बसला. पराभवाची कारणं एकत्र बसून शोधू. संजय राऊतांची माहिती. नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांकडून स्वबळाचा नारा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार. विधानसभा निवडणुकीमध्ये घटक पक्षांचं अपेक्षित सहकार्य नाही. नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे आक्रमक. नागपुरात उपमुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या देवगिरी बंगल्यामध्ये शिंदेंचा मुक्काम असणार. मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर शिंदेंना देवगिरी बंगला मिळणार असल्याची माहिती. मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला पंतप्रधान मोदींना मारण्याच्या धमकीचा कॉल. मोदींना मारण्याचा प्लॅन झाल्याचा महिला कॉलरचा दावा. कॉल प्रकरणी शीतल चव्हाण ही महिला पोलिसांच्या ताब्यात. डिसेंबरमध्ये भाजपच्या नवीन अध्यक्षांची निवड होणार. नड्डांकडून संघटनेच्या निवडणुकीसाठी निरीक्षकांच्या नेमणुका. तावडेंवर बिहार, उत्तर प्रदेश आणि अरुण सिंग यांच्यावर महाराष्ट्राच्या निरीक्षकाची जबाबदारी. आमदार आमशा पाडवी यांच्या विजयी मिरवणुकीमध्ये तरुणांचा मोठा राडा. बँडच्या तालावर नाचताना तरुणांचे 2 गड भिडले. दिसेल त्याला मारत सुटलेल्या तरुणांमुळे पाडवींच्या विजयी मिरवणुकीला गालबोट. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ईव्हीएमच्या मुद्द्यावर राज ठाकरे मवियाला साथ देणार नाहीत. राज ठाकरे आपली स्वतंत्र लढाई लढणार. 2018 मध्ये ईव्हीएम विरोधातील लढाईमध्ये मला साथ दिली गेली नव्हती. पुण्यामधल्या बैठकीमध्ये राज ठाकरेंची भूमिका. राहुरीचे प्राजक्त तनपुरे आणि कोपरगाव विधानसभेचे पराभूत उमेदवार संदीप वरपेंचे ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अनामत रक्कम भरून ईव्हीएमवर शंका उपस्थित करत अर्ज दाखल. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.